बघितली ती दृश्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर प्रदर्शनकारी, जळत्या गाड्या आणि राजकीय अस्थिरता ही चित्र आहेत फ्रान्समधली. मुळात यामागची कारणं काय आहेत, का म्हणून अशी परिस्थिती तयार झाली आहे, यावर आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी निलेश खरे. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करणार आहोत ती फ्रान्सबद्दल. फ्रान्समध्ये राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी रिटायरमेंट म्हणजे निवृत्तीचं वय 62 वरून 64 वर केलं. लोकांना यातून रोजगाराची संधी आपल्या हातून जाते अशी भावना निर्माण झाली. कर्मचारी संघटना, इतकंच नाही तर विरोधक रस्त्यावर उतरले. ज्यावेळेला राष्ट्रपतींनी याचा निर्णय घेतला त्यावेळेला संसदेमध्ये हा निर्णय पारित करण्यात आला नाही. संसदेत हा निर्णय घेऊन गेले नाही आणि मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली नाही आणि विशेष अधिकारात राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी याला मंजुरी दिली. आणि त्यातून डावे आणि उजवे दोघंही विचारसरणीचे लोक एकत्र समोर येऊन सरकारच्या विरोधी प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पष्ट आहे, मॅक्रॉन यांच्या समोरचं हे संकट छोटं नाही. येत्या काळामध्ये मॅक्रॉन यांना आपली प्रतिमा पुन्हा एकदा सुधारावी लागेल, अन्यथा देशात राजकीय उलथापालथ पाहायला मिळू शकते. आणि म्हणूनच मॅक्रॉन यांना बरेच कष्ट पुढच्या काळामध्ये आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देशांतर्गत करावे लागतील. अन्यथा जे नेपाळ, बांगलादेश, श्रीलंकेत झालं ते फ्रान्समध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. पाहत रहा ब्लॅक अँड व्हाईट.